दुष्काळामुळं यंदा जांभळाची झाडं आत्महत्या करू लागली आहेत. त्यामुळं त्यांना नेहमीपेक्षा जास्त जांभळं लगडली असून झाडांखाली त्यांचा सडा पडलेला दिसतोय, अशी एक पोस्ट व्हॉट्सॲपवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ती कदाचित तुमच्यापर्यंतही पोहोचली असेल. पण हे खरं आहे का? त्यात वस्तुस्थिती किती आणि बकवास किती याचा वैज्ञानिक आधारावर शोध घेणारा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे आणि तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. आत्ताचं 2026 हे वर्ष दुष्काळी असणारं हे निश्चित. त्यामुळं पाणी, शेती, एकूणच आर्थिक परिस्थिती यांचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहेच. पण त्याला जोडूनच या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारची चुकीची किंवा विपर्यस्त माहिती पसरवली जाते. त्याचं आव्हानसुद्धा आपल्यासमोर आहे. कारण ही माहिती आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गाबद्दल, पर्यावरणाबद्दल गैरसमज पसरवणारी असते. अशीच एक जांभळाच्या झाडासंदर्भातली पोस्ट व्हॉट्सॲपद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि ती तुम्ही अनेकांना फॉरवर्डही केली असेल. पण त्या पोस्टमधली माहिती खरी आहे की बकवास हे तुम्ही तपासलंय का? सुरुवातीला ही पोस्ट नेमकं काय सांगते हे पाहू. या पोस्टनुसार यावर्षी गेल्या 30 वर्षांच्या तुलनेत झाडांना सर्वात जास्त जांभळं लागली आहेत. त्यामुळं झाडांखाली जांभळांचे अक्षरशः सडे पडलेत. हे सडे नुसतेच पडले नाहीत, तर ते झाडांनी मुद्दाम टाकलेत. याचं कारण देताना या पोस्टमध्ये एका आजींचा आणि एका प्राध्यापक बाईंचा दाखला दिलाय, पण त्यांची नावं मात्र दिलेली नाहीत. आमची आजी फक्त हेच म्हणायची की ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात त्या वर्षी दुष्काळ असतो, या वाक्यापासून ही पोस्ट सुरू होते आणि जांभळाच्या झाडाबद्दल गूढ निर्माण करायला सुरुवात करते. पुढे ही पोस्ट आजीचं पारंपरिक ज्ञान आणि वनस्पतीशास्त्र यांचा संबंध जोडते आणि मास्टिंग किंवा स्ट्रेस फ्रुटिंग असे शब्द वापरते. याचा अर्थ असा की झाडांचा स्वतःला संपवून जास्तीत जास्त फळं देण्याचा हा शेवटचा प्रयत्न, त्याला सुसाईड फ्रुटिंग असं देखील म्हणतात, असं ही पोस्ट सांगते. हे वापरलेले तांत्रिक शब्द आणि त्यामागं विज्ञान असल्याचा दावा, यामुळं वाचणारी व्यक्ती आपोआपच या पोस्टमध्ये गुंतून जाते आणि त्यात निश्चितच विज्ञान आहे असं मनाशी पक्क करून टाकते. याची कारणमीमांसा करताना ही पोस्ट या घटनेचा संबंध जांभळाच्या झाडाचं सर्व्हायवल इन्स्टिंक्ट, अर्थातच त्यांच्या अस्तित्वाची लढाई याच्याशी जोडते. ही पोस्ट पुढं असं म्हणते की जेव्हा झाडाला जमिनीखालून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते किंवा हवामानात मोठे बदल होणार असे संकेत मिळतात, तेव्हा झाड बचावात्मक मोडमध्ये जाते. झाडाला जाणीव होते की कदाचित पुढील काळात आपण जगू शकणार नाही. अशा वेळी स्वतःला वाचवण्याऐवजी आपली प्रजाती पृथ्वीवर टिकून राहावी म्हणून ते आपली संपूर्ण ऊर्जा बिया आणि फळं निर्माण करण्यासाठी वापरते. अशा वर्षात झाड नवीन पालवी फुटणे किंवा फांद्या वाढवणे पूर्णपणे थांबवते. कारण नवीन पानांना जगवण्यासाठी जास्त पाणी आणि अन्न लागते. झाड ती ऊर्जा वाचवून फक्त आणि फक्त जांभळाचं उत्पादन वाढवण्यावर केंद्रित करते. यामुळंच मागच्या वर्षी ज्या झाडांना तुरळक फळे होती ती झाडंही यंदा फळांनी डवरून गेली आहेत. याचा अर्थ जांभळाच्या झाडाने येणारा दुष्काळ ओळखला आहे असा दावा ही पोस्ट करते. शेवटी एक धारदार आणि अचंबित करणारा निष्कर्ष काढून ही पोस्ट वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ही पोस्ट म्हणते, थोडक्यात सांगायचं तर जांभळाचे झाड आत्महत्या करत नाही, तर स्वतःचे बलिदान देऊन पुढच्या पिढीला जन्म देण्याचा प्रयत्न करत असते. निसर्गाचे हे चक्र थक्क करणारे आहे. आजींचे पिढ्यानपिढ्यांचे निरीक्षण आणि विज्ञानाची तत्वे इथे तंतोतंत जुळून आली आहेत, अशी ही पोस्ट. या पोस्टमधील वाक्यांची रचना, त्यातील भावनिक संदर्भ, परंपरागत ज्ञानाचा दावा, झाडांबद्दलचे गूढ,
वैज्ञानिक संकल्पनांचा उल्लेख, यामुळं ही पोस्ट अनेकांना खरी वाटते आणि ती इतरांपर्यंत फॉरवर्ड करतात. या पोस्टमध्ये वास्तव किती आणि बकवास किती याचा शोध घेण्याचा प्रयत्न भवताल टीमने केला. सुरुवातीला खरंच यावर्षी इतर वर्षांच्या तुलनेत बाजारात जास्त जांभळं आली आहेत का आणि आली असतील तर का आली आहेत हे तपासून पाहिलं. त्यासाठी जांभळं विकणारे विक्रेते तसेच काही व्यापारी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी बाजारात जास्त जांभळं आली आहेत, पण त्याचा संबंध फक्त याच वर्षी झाडांना जास्त जांभळं लागली आहेत याच्याशी नाही, तर त्याचा संबंध इतर गोष्टींशी आहे. त्यापैकी पुणे मार्केट यार्डमधील जांभूळ, करवंद आणि इतर हंगामी फळांचे व्यापारी श्री अजित घुले यांनी सांगितलं की या हंगामात झाडांना दरवर्षीप्रमाणेच जांभळं आली आहेत, मात्र यंदा उन्हाळ्यात वळवाचा पाऊस फारसा पडला नाही. त्यामुळं पावसात झाडावरून गळून पडणारी जांभळं यावेळी वाया गेली नाहीत. त्याचबरोबर यंदा मोसमी पाऊसही लांबलाय, त्यामुळं नियमित पावसाचा फटकाही जांभळांना बसला नाही. याशिवाय आपल्या गावरान जांभळांबरोबरच आंध्र प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात जांभळांची आवक झाली आहे. या कारणांमुळं यंदा बाजारात जास्त जांभळं दिसत आहेत. याचा अर्थ असा की जांभळांच्या उत्पादनाच्या दृष्टीने आताचं वर्ष आधीच्या वर्षांच्या तुलनेत वेगळं नाही हे निश्चित. भवताल टीमने दुसरा शोध घेतला तो यावर्षी जांभळाच्या झाडांना नवी पालवी किंवा नवी फूट आली आहे का हा. जांभळाच्या झाडांबाबतची व्हायरल पोस्ट म्हणते की यावर्षी जांभळाच्या झाडांना नवी पालवी किंवा नवी फूट आलेली नाही, तर फक्त जांभळं आली आहेत. प्रत्यक्षात मात्र जांभळाच्या सर्वच झाडांना कोवळी पानं दिसली, त्याचबरोबर नवी फूट सुद्धा आली आहे. याचा अर्थ जांभळाची झाडं आत्महत्या करत आहेत हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जांभळाची बी रुजण्याशी संबंधित असलेली काही महत्त्वाची वैज्ञानिक तत्व. या संदर्भात भवताल टीमने अनेक वनस्पतीशास्त्रज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार अवतीभोवतीच्या परिस्थितीत आपल्या जगण्याला धोका निर्माण झाला किंवा स्ट्रेस अर्थात ताण निर्माण झाला तर वनस्पती पुढच्या पिढीला मोठ्या प्रमाणात जन्माला घालण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्या जास्तीत जास्त बिया, फळं निर्माण करतात हे निश्चित. याला स्ट्रेस फ्रुटिंग असं म्हणतात. पण ही बाब वर्तमानात अस्तित्वात असलेल्या धोक्याशी संबंधित असते. म्हणजे प्रचंड कडक उन्हाळा असेल किंवा झाडांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असेल तर काही झाडं स्वतःचा अंश पुढच्या पिढ्यांच्या माध्यमातून टिकवण्यासाठी असं करतात. पण भविष्यात धोका निर्माण होणार आहे हे ओळखून झाडं असं करतात हे म्हणणं मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. सुसाईड फ्रुटिंग या संकल्पनेबद्दल त्यांनी सांगितलं की बांबूसारखी काही वनस्पती त्यांच्या पुढच्या पिढीला जन्म देतात आणि स्वतः मरून जातात. ही वनस्पतींची नैसर्गिक क्रिया आहे, पण ती विशिष्ट झाडांनाच लागू असते, जांभळासारख्या झाडांना लागू होत नाही. या सर्वांहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जांभळाच्या बीची रुजण्याची क्षमता. जांभळाच्या बिया सुकल्यानंतर रुजत नाहीत. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मिलिंद सरदेसाई यांनी सांगितलं की जांभळाच्या ताज्या आणि न वाळलेल्या बियांची उगवण क्षमता जवळजवळ 100% असते. म्हणजेच प्रत्येक बीपासून रोप जन्माला येऊ शकतं, परंतु त्यातील आवश्यक ओलावा कमी झाल्यामुळं 7 ते 15 दिवसांनंतर त्यांची उगवण क्षमता वेगानं घटते. एकदा का बिया वाळल्या की त्या रुजण्यासाठी निरुपयोगी ठरतात. त्यांची रुजण्याची क्षमता जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत नष्ट होते. याचा अर्थ असा आहे की जांभळाच्या बिया 1 महिन्यानंतर पडून राहिल्या तर त्यांचा रुजण्यासाठी काहीही उपयोग नसतो. म्हणून एखादं दुष्काळी वर्ष असेल आणि अशा परिस्थितीत जांभळाच्या झाडांनी जाणीवपूर्वक जास्त जांभळं निर्माण केली तर त्याचा उपयोग काय? कारण
दुष्काळी वर्षात पाऊस पडणार नाही आणि जांभळाच्या बिया तशाच पडून राहणार. त्या महिन्यापेक्षा जास्त पडून राहिल्या तर सर्वच्या सर्व बिया उगवणार नाहीत, त्या निरुपयोगीच ठरणार. म्हणजे क्षणभर असं मानलं की जांभळाच्या झाडांना पुढच्या वर्षाचा दुष्काळ समजतो, तरी सुद्धा बिया वायात जाणार असतील तर झाडं त्यांना जास्त प्रमाणात विनाकारण कशासाठी निर्माण करतील. यावरून हेच स्पष्ट होतं की या व्हायरल पोस्टमध्ये जे म्हटलं आहे की झाडांना दुष्काळ आधीच समजतो, यात काहीही तथ्य नाही. जांभळाच्या झाडाची व्हायरल झालेली पोस्ट जर खरी मानली तर यावर्षी जास्त जांभळं लागलेली सर्वच्या सर्व झाडं मरून जायला हवीत. कारण या पोस्टनुसार ही झाडं पुढच्या पिढीसाठी बलिदान देण्यासाठीच जांभळांनी लगडली आहेत. म्हणजे ही झाडं मरणार आणि त्यांनी निर्माण केलेल्या जांभळाच्या बियांमधून नवी झाडं जन्मणार. पण तसं काही होईल असं तुम्हाला वाटतं का? समजा तसं झालं असतं तर यापूर्वी 2015, 2014, 2009, 2002 किंवा त्या आधीच्या दुष्काळांमध्ये आधीची जांभळाची झाडं संपून गेली असती आणि नवीन झाडं उगवून आली असती. पण तसं काही झालेलं नाही आणि यावर्षीसुद्धा तसं काहीही होणार नाही. झाडं, वनस्पती, निसर्ग समजून घेणं ही विलक्षण गोष्ट आहे, पण ती डोळे उघडे ठेवून आणि परिपूर्ण माहिती मिळवून करण्याची बाब आहे. अर्धवट माहितीवर आधारित कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये, हेच सध्या व्हायरल झालेल्या पोस्टवरून शिकायला मिळतं. मित्रांनो, निसर्गाचं एक महत्त्वाचं रहस्य उलगडून दाखवणारा हा भोवतालचा व्हिडिओ, तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत भोवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूया. नमस्कार.